सोम तू पण ना छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडत असतोस रे. आता नवरा बायको मध्ये अशा गोष्टी होणारच की, हो ना? हा हा होत असतील, पण तू माफी मागणार आहेस की नाही? नाही आई, मी तुला म्हटलं होतं ना, ही माफी वगैरे नाही मागणार, ही असाच टाइमपास करणार. अरे मी कुठे नाही म्हणाले सोहम, मी मागते की तुझी माफी. बरं मला सांग, मी साधी माफी मागू का सविस्तर माफी मागू? ए बबड्या, तेवढी खाली आली, तिने तुला ओवाळलं, आता जाऊ दे ना, चल घरी जाऊया आपण. नाही, मला सविस्तर माफी मागायला हवी आहे तिने. कशाला सोहम? आई राहू द्या ना, मी मागते माफी. तुला मी सविस्तर माफी मागायला हवी आहे ना, मग मी मागते ना. होळीच्या दिवशी आपल्यात जे काही झालं त्यानंतर तू माझ्यावर हात उगारलास आणि आईने पटकन येऊन तो हात अडवला आणि त्यानंतर त्यांनी तुझ्या सणसणीत कानाखाली वाजवली. आसावरीने सोहमला मारलं म्हणजे नक्कीच सोहमची चूक असणार. म्हणूनच सोहम घरातून पळून गेला. देवा, का बसा ग. इतक्या जोरात की तुझ्या गालावर 4 बोटं उठली होती, अख्खा गाल लाल झाला होता तुझा. आई आई प्लीज हे धरा ना. सोहम, मी हात जोडून माफी मागते रे तुझी. प्लीज या सगळ्यासाठी मला माफ कर. हा 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 ठीक आहे, चल वर जाऊया. हा थांब ना, एक गोष्ट विसरतोयस तू सोहम. ही आता मला सुद्धा घराबाहेर काढलं ते सांगणार की काय? हा तुमच्या घरचा प्रश्न आहे, तुम्ही घरी जाऊन सोडवा. हो का? मग तू इथे काय करतेस ग? आता जे ऐकायला बघायला आलीयस ते सगळं बघूनच जा ना. तर मी तुला तुझी माफी मागायला हवी आहे ना, मी मागणार. अगदी सविस्तर तुझ्या पाया पडून तुझी माफी मागणार. माझी काहीच हरकत नाहीये. खरं सांगू ना, हल्ली तर माझी कशातच काही हरकत उरलेलीच नाहीये. फक्त होळीच्या दिवशी नाही चुकले मी, खरं तर त्याच्या बरंच आधी चुकले आणि त्या चुकीसाठी तर मला तुझे पायच धरायला हवेत बाबा. हा आई, मी घरी जातोय. असं कसं जाशील? आज तर मीच तुला घेऊन जाणार. चालेल? चल. सोहम, मी काय म्हणते? अरे बापरे, आता सगळ्यांसमोर अजून ऐकवायचं बाकीच आहे का? अगं आत्ताच आलाय ना तो. मी एक काम करते, आत्ता ना मी माझ्या नवऱ्याला घेऊन जाते. चालेल? कारण जे काही झालंय ते उप्स, ते सगळं तुला माहित असेलच, हो की नाही? एक काम करतेस का, तू पण चल आमच्या बरोबर. तुझ्याशी सविस्तर बोलायचंच आहे मला. नाही, मला काम आहेत. मग निघ. चल सोहम, जाऊया. चल. ए बबड्या, आता आलायस ना, आता पटकन आवरून घे, आधी काहीतरी खाऊन घे. आई, आल्या आल्या कटकट नको करू, आत्ता आलोय ना घरी. भूक लागली तर खाईन मी. ते बूट उचल आधी. हो एक मिनिट आई. अगं ठेवते ना मी, म्हणजे एरवी तो काढतो ना बाहेर. आता जरा थकला असेल ना.
आय एम शुअर थकला असेल. तुम्ही गप्पा मारा तुमच्या बबड्याशी. मी ठेवते त्याचे बूट बाहेर. काय बाई आहे, नवऱ्याच्या चपला चक्क फेकून दिल्या. असं तू पण बस ना जेवायला. आई खरंच बसा. तुमचंही ताट वाढलंय आणि तुम्ही काही खाल्लं नाही आत कालपासून. अगो सोहमचं झालं ना की बसते मी. घे रे. हाताला काय झालं तुझ्या? अरे काही नाही. काय झालं आई सांग ना. काय नाही, काळजी वाटत होती ना तुझी. लक्ष नव्हतं, भाजला हात. म्हणजे तू गॅसवर काम करत होतीस? आई मी नसताना तू स्वयंपाक करत होतीस? मी असलो नसलो काही फरकच नाही ना पडत तुला? तू मला मारलंच नाही, तुला त्याची शिक्षा मिळाली. जाऊ दे, तुझ्या हाताला लागलंय ना, तू नको भरवूस. तू जेवशील ना तुझा तुझा. का? शुभ्र आहे ना. ती भरवेल मला. जाऊ दे आई, मला ऍक्च्युली ना भूकच नाहीये. मी राहतो असाच. अरे असं काय करतोस? थांब थांब. आई राहू द्या. तुम्ही या इथे बसा जेवायला. मी भरवते त्याला. या बसा. काय मुळमुळीत भाजी बनवली आहेस आई. चवच नाहीये भाजीला. तिखट. अगं बाई थांब थांब थांब. पाणी घे, पाणी घे बाळा. हे घे घे घे. अरे काय झालं? कसं तिखट लागलं? सावकाश सावकाश. साखर आणू का बाळा तुझ्यासाठी? नाही नको. बरं वाटतंय का सोहम? पुढचा घास भरवू? थांब. हा नाही नको, मी माझं जेवीन. अरे बापरे, तुला जमेल का? ओके ओके. सांभाळून खा हा. नीट बघून खा बाळा. या आई बसा. हो. निघू मी? हो पण हे घेऊन जा. हा हे काय? उद्याचा नाश्ता. पण गेल्यावर ते डबा फ्रीज मध्ये ठेवून द्या. हा उद्या गरम करून खा. हो. ऐक कसं ग, मला कळत नाही. तू हाताला भाजलेलं असताना तू सगळं हे कशाला करत बसलीस? माझा एक, तू आता एक 2 दिवसाची सिक लीव्ह घे, सुट्टी. काय सुट्टी? मला नाही घ्यायची सुट्टी. माझं बबड्या घरी आला ना त्यातच मला समाधान आहे. फक्त मी नाही म्हणून तुमच्या जेवणाचे जे हाल होत आहेत ना त्याचं वाईट वाटतंय. हो तुझा नवरा शेफ आहे हे लक्षात ठेव.
मी माझ्या खाण्यापिण्याची काळजी घेऊ शकतो. त्यासाठी तू प्लीज त्रास घेत जाऊ नकोस. अहो त्रास काय, माझ्या घरातल्या माणसांसाठी हे सगळं करण्यात मला खूप समाधान मिळतं. चला आता इथेच गप्पा मारत उभे राहणार आहात का? उशीर होतोय. घरी जायचं नाहीये का तुम्हाला? काय इथे झोपलेलं चालेल ना? नाही, मी तुला खाली झोपायला नाही सांगत आहे. मी इथेच झोपणार आहे, माझ्या बेडवर, माझ्या बेडरूम मध्ये. हा, आणि तुझ्याकडे ऑप्शन आहे, तू हवं तर खाली झोपू शकतेस किंवा इथे झोपू शकतेस. नंतर एक मिनिट, मी जसा बाहेर झोपायचो ना तसं बाहेरही झोपू शकतेस तू. मग तर बेस्ट आहे. आज मी माझ्या बेडवर एकटाच झोपणार. ओके, चल बाय. शुभ्रा, अरे सर, तुम्ही गेला नाहीत अजून? मला वाटलं गेला असाल. नाही, खाली आलो आणि विश्वासचा फोन आला, त्याच्याशी काय जरा कामाचं बोलत होतो. तुला काय झालंय? हा, नाही, काही नाही. ते नाही, काहीच नाही. शुभ्रा, तू एकटी खाली आली आहेस आणि काही नाही? रूम मध्ये थोडं घुसमटल्यासारखं वाटत होतं, म्हणून म्हटलं मोकळा श्वास घेऊया खाली येऊन. मी एकदा बोलून बघू का सोहमशी? नाही, नको. तुम्ही बोललेलं त्याच्या कानापर्यंत नाही पोहोचणार सर. आणि काय आहे ना, झोपलेल्याला जागा करता येतं, सोंग घेतलेल्याचं काय करायचं? खूप हर्ट झाले हो मी. त्याला कुणाचीच पर्वा नाहीये ना, माझी ना आजोबांची. बरं, आईंच्या प्रेमासाठी तो हे सगळं करतो, म्हणजे असं निदान दाखवतो. त्या आईंवर तरी तो खरं प्रेम करतो का याबद्दल शंकाच निर्माण झाली आता मला. कारण त्यांच्या प्रेमाचा, त्यांच्या विश्वासाचाही गैरफायदाच घेत असतो तो. ती एवढी भरमसाठ खरेदी केली आईंच्या कार्डवर त्याने. सर, तुमचं बोलणं झालं असेलच ना त्याच्याशी? त्याच्या या वागण्याबद्दल त्याला थोडंसं गिल्टी वाटतंय, असं काही वाटलं त्याच्या वागण्या बोलण्यातनं? नोकरी सोडून बसलाय का तर म्हणे मी आजोबांची काळजी घेणारी नोकरी सोडून. त्या दिवसानंतर पाण्याचा ग्लास नाही दिलाय साधा त्याने आजोबांच्या हातात. आईंच्या हाताला एवढं लागलं होतं, काळजीने दुखतंय का नाही विचारलं त्याने जाब विचारला, मी बाहेर गेल्यावर तुला स्वयंपाक करायचं कसं सुचलं? ही काळजी आहे? पर हा अशी कुठली समाजसेवा करायला गेला होता? चुकला म्हणून आईने हात उगारला ना त्याच्यावर, पण त्याबद्दलही त्याला काडी मात्र पश्चाताप नाही झालाय. उलट त्याने इथे मला माफी मागायला सांगितली, सविस्तर माफी. असा नव्हता माझा सोहम. मी ज्या मुलावर प्रेम केलं ना, येस तो थोडा लाडावलेला होता, पण स्वच्छ होता हो मनाने, प्रेम करायचा माझ्यावर. आज जो माझ्या समोर उभा आहे, मला लेट मी बी फ्रँक, मला अजिबात प्रेम वगैरे वाटत नाही त्याच्याबद्दल. हा म्हणजे असा
परका परका माणूस वाटतो आजूबाजूला. काही दिवसांपूर्वी मला वाटायचं की नाही बदलेल, तो सुधारेल, जो हरवत चाललाय ना तो माझा सोहम मला परत मिळेल. पण आता माझ्या सगळ्याच अपेक्षा संपत चालल्या तो सर. फक्त आई आणि आजोबांकडे बघून मी गप्प बसते सर. तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत राहा. पण सर मग माझी सहनशक्ती संपत चालली हो. मला ना खूप हतबल वाटतंय. मी खरंच सांगते, मला यातलं काही संपवायचं नाहीये. म्हणजे सगळं नीट व्हावं असंच वाटतंय, पण मी थकले आता. आणि मला नाही वाटत मी हे सगळं खूप काळ सहन करू शकेल. फार नाही सहन करावं लागणार तुला आता. मी सगळं नीट करेन. मला एक संधी देशील प्लीज? आई, आई, अगं चहा दे ना. किती वेळ आई? हो हो देते. हा 1 मिनिट हा बाळा. तू कशाला आणलास चहा? माझी आई देईल ना. आई, आता बाजूला ठेव ना काम, दे ना चहा लवकर. अरे राजा, तिने दिलाय ना चहा, घे ना मग. नाही, मला तुझ्या हातचा चहा हवाय. अरे हो, चहा मीच केलाय, तिने फक्त आणून दिलाय. काय करतेस आता? घेतोय ना मी चहा. अरे माझ्या हातचा चहा कदाचित कडू लागेल तुला, म्हणून आत नेऊन ठेवते. नाही लागेल मला गोड. आईने बनवलाय ना माझ्या. दे. नाही नको, कशाला? तू मुद्दाम करतेस का? नको ना उगाच त्रास देऊ यार. उगाचची कटकट कशाला करतेस तू? ए बबड्या, नको असं बोलूस रे. शब्दाला शब्द वाढतो ना. आई तू मला बोलू नकोस हा. तिला सांग ना. शुभ्रा बाळा, तू सुद्धा जरा शांत राहा. दे ना चहा त्याला. आतमध्ये मी भाजी ठेवली, बघतेस का जरा? या घराची शांती मला परत कर देवा. असं काहीतरी कर ज्याने सगळे पुन्हा गुण्या गोविंदांनी नांदायला लागतील. आया, अभिजित सर तुम्ही? अभिजित, आणि एवढं सामान कोणाचं? अरे माझंच आहे. काही दिवस राहायला आलो इथे. अरे वा वा वा, बरं केलं. अरे दत्ताकडे सोहमच्या वागण्यानं सतत टेन्शन असतं. आता तू आलायस ना, मग ते टेन्शन निवळेल. अभिजित राजे सर आमच्या बिल्डिंग मध्ये राहणार, म्हणजे आम्हाला भाव खाता येणार. 4 चौघात सांगता येईल की आमचे शेजारीच अभिजित राजे आहेत म्हणून. हा, शेजारी नाही, सख्खे शेजारी. म्हणजे आता आम्हाला रोज सेलिब्रिटी शेफचं दर्शन होणार. वा, म्हणजे आम्हालाही नवीन नवीन पदार्थ शिकायला मिळणार. हो हो, जरूर शिकवीन. हे पोरानो, इकडे या. त्या अभिजित काकांच्या बॅगा वर त्यांच्या घरी नेऊन सोडा. हो राहू द्या काका, मी नाही ना. वर म्हणजे ते खडूस आजोबांचं घर ना. आम्ही नेतो ना, आम्ही नेतो. ए बबड्या, घे. हे घे ना चहा, घे. अरे ए ए ए कोणाची बॅग आहे ती? ए मुला, अरे पळालाच की रे तो. अरे एक कोणाचं सामान ठेवतोय सांगून? ते कोण आलंय? त्या दुसऱ्या काकांच्या आहे. कारखानी आजोबांनी सांगितलं ठेवायला. अरे कोण दुसरे काका? काय रे? कारखानीस काका? अगं बाई, म्हणजे प्रज्ञानी परत बाहेर काढलं की काय कारखानीस काकांना घरातनं? आई, कोण आलंय?
अगो काही माहित नाही, ती 2 पोरं आलेली या बॅगा ठेवून गेली. काही सांगितलंच नाही. कोण येणार आहे? अरे वा 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 वा, माझी वाट बघत उभे आहात. क्या बात है. हे सामान आलं ना सगळं? हे सगळं तुमचं आहे का? हे सगळं? मग मी आता इथं राहायला आलोय.